केंद्रीय मंत्री माझे मित्र श्री सुरेश प्रभूजी, माननीय राज्यसभा खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानवडेजी, आजच्या उत्सवमूर्ती माननीय श्री प्रतापसिंग राणेजी, सौभाग्यवती विजयादेवी प्रतापसिंग राणेजी, मंचावर उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घडत आहे ते गोव्याचे मंत्री श्री विश्वजीत राणेजी, मंचावर उपस्थित या मतदारसंघाच्या आमदार सौभाग्यवती देविया राणेजी, खास उपस्थित माननीय प्रतापसिंग राणेच्या सुकन्या सौभाग्यवती विश्वधारा डहाणूकरजी, समोर उपस्थित आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, सर्व मान्यवर आणि खास उपस्थित पत्रकार बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, देवभूमी गोमंतकाचे मुख्यमंत्रीपद अनेक वर्ष भूषविलेले आणि लोक आदरास कायम पात्र ठरलेले सन्मानी प्रतापसिंग राणे यांचा 45वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. 100 वर्षाचे दीर्घायुष्य त्यांना लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. मेकर ऑफ मॉडर्न गोवा हा त्यांच्या जीवनचरित्र विषयक ग्रंथ सौभाग्यवती राणे यांनी लिहिलेला आहे. आज त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. अत्यंत उचित आणि राणे यांच्या या गौरवशाली कार्याची उत्तम दखल घेणारे नाव ग्रंथात स्थार्थ ठरवले आहे. विजयादेवी राणे यांचे मी आदरपूर्वक अभिनंदन करतोय. आपल्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री सुरेश प्रभूजी आहेत. लोककल्याणकारी परंपरा पुढे चालवणं सोपं नसतं. कोकणच्या लाल मातीने मात्र ही परंपरा चालू ठेवलेली आहे. उत्तम संसदपटू, सुसंस्कृत राजकारणी म्हणून बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागतं. कोकणच्या हितासाठी अहर्निशपणे कार्य करण्याचे काम नाथ पैच्या नंतर अनेकांनी केलं आणि नंतर कोण हा प्रश्न कोणालाच पडला नाही. त्यागाची, राष्ट्रकार्याची असीम परंपरा आमचे मित्र श्री सुरेश प्रभूंनी चालू ठेवली. कोकणचा माणूस देव माणसाचा शोध घेतोय तेव्हा त्यांच्या ओटी प्रभू सरांचं नाव निश्चितपणे असतं. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा वापर करून केंद्रीय मंत्री म्हणून जे जे खाते त्यांना मिळालं त्याचं त्यांनी निश्चितपणे सोनं केलं. सर्वांच्या हाक्याला धावून जाणारा देव म्हणजे सुरेश प्रभू. राणेसाहेबांनी प्रभूंना बोलवून त्यांचा मान राखला आहे, कारण सुरेश प्रभू हे गोमंतकाचे जावई आहेत. त्यांना विसरून कसं चालेल. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसूचं नाव पूर्वी घेतलं जात होतं आणि म्हणून गोवा कधी मागे नव्हताही. आणि म्हणून त्याचबरोबर जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त कारकिर्दी मुख्यमंत्रीपदी त्यांनी गोव्यात कार्य केलं. हे सुद्धा आम्हा सर्वांचं भूषण आहे असं मी मानतो आहे. राणे सर, आम्हा गोमंतकांना तुमच्याविषयी आणि तुम्ही केलेल्या कार्याविषयी अपार आनंद वाटतो आहे. मागच्या रविवारी म्हणजे 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापन सोहळा झाला. संपूर्ण विश्व राममय होऊन गेलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्याची प्रशंसा विश्वभर झाली. आजचा रविवार हा आपला 45वा वाढदिवस आणि ग्रंथप्रकाशनाने संपन्न होत आहे. हा सुद्धा एक सुंदर योगायोग आहे असं मला वाटतं. आजचा दिवस जो आहे तो सुंदर गोवा, प्रगतिशील गोवा, ज्ञान विज्ञानाला हातात घेऊन चालणारा गोवा घडविण्यात आपलं योगदान निश्चितपणे अतुलनीय आहे. गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख शिल्पकार म्हणजे प्रतापसिंग राणे आहेत. कला अकादमी हे स्वर्गीय बांदोडकरांचं स्वप्न. सर्व कला एक क्षेत्राखाली आल्या पाहिजेत
काही काळ ताई काकोडकरांनी कला अकादमीचे चेअरमनपद भूषवलं. कला अकादमी निरंतर कार्यरत ठेवण्याचं मोठं कार्य राणेंनी केलं. कला अकादमीच्या देशातील एक अग्रगणी कला संस्था असे नामाभिमान राणेमुळं झालेलं आहे. कदंबाचा उल्लेख माननीय सदानंद शेठ तानवडेंनी केलेला आहे. शासकीय निमशासकीय संस्था कशी चालवावी याचा उत्तम आदर्श राणे यांनी घालून दिला आहे. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीचे अस्थिकलश कला अकादमीत संकुलन ठेवण्यात त्यांची परवानगी दिली. पुढे कोणीतरी काँग्रेसचे सभा संकुलन आयोजित करण्याचा विचार मांडला तेव्हा माननीय राणेंनी विरोध केला. कलेला एखाद्या राजकीय पक्षाशी बांधून मर्यादित करू नका असा संदेश त्यावेळी राणेंनी दिला होता, हे मला आठवतं. राजकारणात राहून लोक आदरास प्राप्त होणं, नमस्काराचे श्रद्धेचे स्थान बनणं हे कर्तव्य कसं मोजायचं. सौभाग्यवती राणेंना विशेष धन्यवाद. लोककल्याणाच्या कार्यात पतीसोबत अखंड सेवावृत्ती बनणं सोपं नसतं. जे उत्तम उदात्त उन्नत ते देवभूमी गोमंतकात कसं येईल आणि ही परशुराम भूमी विश्ववंत कशी होईल यासाठी तुम्ही दिलेले योगदान पाहता खूप आदर जो तुमच्या संबंधात आहे त्याचमुळे आहे. प्रजेला तुमचा धाक होता त्यावेळी. हे सगळं करताना एक चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन, शिस्तबद्ध ॲडमिनिस्ट्रेशन आणि तो तुमचा धाक अजूनही आहे. तुमचा वचक पण समाजावर होता आणि तुमच्याविषयी अपार आदराची भावना गोमंतकी प्रजेने अखंड बाळगलेली आहे. राणे या शब्दातच भक्ती आणि शक्तीचं अद्वैत दिसून येते. विठ्ठल भक्तीचे बीजारोपण राणेंनी केले. यांचे स्मरण ठेवून आपणही राष्ट्रकार्यात सहभागी झालं पाहिजे. त्यांचे हे कार्य पुढे चालवणं म्हणजे वाढदिवस साजरा करणं होय. त्यांचे चिरंजीव विश्वजित राणे आणि स्तुषा देविया राणे उत्तमपणे पुढे हे कार्य चालवत आहे आणि ते पुढे चालू राहणार आहे. गोमंतकाच्या विठ्ठल रुक्मिणीस मनोभावे वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जय. वंदे मातरम.